जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, बँकेत जॉब पाहिजे आहे, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 375 जागांसाठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे, तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन झालंय, अप्लाय करू शकताय। म्हणजे 12वी पास वर ड्रायव्हर झालं, शिपाई झालं, यांसारख्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर लिपिक ही पोस्ट असणार आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रीयन आहात म्हणजे महाराष्ट्रात राहताय तर नक्कीच तुम्ही ते अप्लाय करू शकताय। चांगली संधी आहे, चांगलं करिअर अपॉर्च्युनिटी आहे, सॅलरी ही चांगली असणार आहे। संपूर्ण माहिती सांगतोय, सिलेक्शन कसं होणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं, फी किती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असाल, त्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, बँकेत जॉब पाहिजे आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। आणि अशाच नवीन नवीन करिअर अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर नोटिफिकेशन जाहिरात दिसून जाईल, जसं की तुम्ही ते वाचू शकताय। सरळ सेवा पद्धतीने ही भरणार आहे। यस, सरळ सेवा भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय लिपिक या पदासाठी म्हणजे लेखनिक या पदासाठी 250 जागा आहे। शिपाई या पदासाठी म्हणजे मल्टीपर्पज स्टाफ जो असतो त्यासाठी 115 जागा आहे। आणि ड्रायव्हर वाहन चालक यासाठी 10 जागा असणार आहे। अशा टोटल 375 जागा आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, अप्लाय करणं सुरू झालंय 18/12/2025 पासून। आणि तुम्ही ते बघू शकता, जी फी पेमेंट करायची शेवटची तारीख असणार आहे ती असणार आहे 21/1 म्हणजे 21 जानेपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। शेवटची तारीख पण तीच असणार आहे। त्यानंतर तुमचे जे ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे ते याच वेबसाईटवर सांगणार आहे, अजून सांगितलेलं नाहीये। म्हणजे तुमच्याकडे 1.5 ते 2 महिने आहे, बिंदास तुम्ही तयारी करू शकताय। ओके, आता नेमका या पहिल्या पोस्टसाठी वयाची अट काय, तर तुम्ही ते बघू शकता 21 ते 30 या दरम्यान तुमचं वय पाहिजे। 30/11/2025 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। शिपाईसाठी 19 पासून 28 तुमचं वय पाहिजे आणि वाहन चालक तुम्ही आहात तर 21 पासून 28 तुमचं वय पाहिजे। आता यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर ड्रायव्हर तुम्ही आहात, 12वी पास तुम्ही आहात, 12वी मध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडले आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, तर तुम्ही यासाठी काय करू शकताय, अप्लाय करू शकताय। त्यामुळे अनेक जणांच्या कमेंट्स असतात की आम्ही ड्रायव्हर आहोत, आमच्यासाठी एक चांगला जॉब पाहिजे, तर बँकिंग ड्रायव्हर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय। 10 जागा आहे। दुसरं, तुम्हाला शिपाई म्हणून लागायचं आहे तर इथे पण 115 भरपूर जागा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त आणि फक्त 12वी पास मागितलंय, ना टायपिंग ना काही ना काही ना काही, फक्त आणि फक्त 12वी पास आहात, 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडले आहे तर शिपाई या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि लेखनिकसाठी तुम्ही अप्लाय करताय तर कुठल्याही शाखेतून तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। मिनिमम 60% किंवा त्यापेक्षा जास्त टक्के पडलेले पाहिजे आणि MSCIT तुमचं झालेलं पाहिजे, म्हणजे ते प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस MSCIT हे जर असेल तर तुम्ही लिपिक या पदासाठी अप्लाय करू शकताय। आता तुम्ही बघू शकताय, इथे ही ॲडव्हर्टिजमेंट आली आहे, फॉर्म भरायची ही लिंक आहे, अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो। आणि ही बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे, लातूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड। यस, जसं की तुम्ही इथे वाचू शकता आहे, सरळ सेवा भरती आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे, त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकताय। महाराष्ट्रातनं कुठूनही आहात तरी अप्लाय करू शकताय। ओके, लोकेशन मे बी तुमचं लातूर असेल, त्यामुळे तुम्ही तिथे इलिजिबल असाल किंवा तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे पोस्ट चांगला आहे, शिक्षण कमी आहे आणि क्रायटेरिया पण सोपं आहे, जिथे इझिली तुम्ही अप्लाय करू शकताय। ओके, या बँकेच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस वगैरे दिसून जातील। मध्यवर्ती बँकेवर आपण आधी पण व्हिडिओ टाकला होता, अनेक जणांचा चांगला रिस्पॉन्स आला, त्यामुळे यावर पण मी व्हिडिओ बनवलाय। ओके, आता अप्लाय कसं करायचं, तर नवीन तुम्ही असाल इथं न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे। ऑलरेडी अकाउंट असेल तर यावर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं 18 पासून सुरू झालेलं आहे। ओके, बाकी काय अडचण असेल तर यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। आता थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा, यावर मी क्लिक केलं तर थोडक्यात संपूर्ण माहिती, जसं की तुमचं नाव, आडनाव, फॉर्म भरायची सगळी प्रोसेस सेमच असते। नाव, आडनाव, त्यानंतर तुमचा ॲड्रेस काय आहे, जन्मतारीख काय, ते बघा सगळी माहिती दिलेली आहे। अर्जदाराचे नाव, अर्जदाराची जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि जेंडर तुमचं काय आहे तुम्ही इथे तुम्हाला दाखवायचं आहे। जसं की इथे बघा सगळी माहिती आली,
मग वैयक्तिक माहिती, तुमचं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्याच्यानंतर पत्ता तोच आहे की बदललेला आहे, जन्मतारीख, हे सगळं टाकून घ्यायचं आहे. तुमचं वय किती आहे ते टाकून घ्यायचं आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परीक्षा केंद्र, इथे बघा परीक्षा केंद्र आलेले, यापैकी कुठून, जसं मी तुम्हाला बोललो महाराष्ट्रातनं कुठूनही तुम्ही आहात बघा, अमरावती आहात, धुळे, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नांदेड, पालघर, पुणे, रत्नागिरी, कुठूनही तुम्ही आहात अप्लाय करू शकताय. तुम्हाला 3 सेंटर निवडायचे. समजा तुम्ही आता निवडलं, समजा मुंबई निवडलं, किंवा मग त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मुंबईच्या शेजारी अजून काय आहे, तर बघा मुंबईच्या शेजारी अजून काय आहे, समजा तुम्ही नाशिक घेतलं, त्यानंतर तुम्हाला वाटलं की पुणे पण चालू शकते मला, तर जे पण तुमच्या आसपास आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय. ओके, त्याच्यानंतर जनरेट OTP करायचं आहे, OTP तो टाकून घ्यायचा आहे, यावर क्लिक करायचं आहे, कॅप्चा टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल. मग अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स टाकून घ्यायचे, म्हणजे तुमचे मार्क किती पडले 10वी 12वी मध्ये, किंवा ग्रॅज्युएशन करताय, कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं ते टाकायचं आहे, फी पेमेंट करायचं आहे आणि संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना बँकेत जॉब पाहिजे, त्यामुळे सुरुवातीलाच बोललो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला बँकेत जॉब पाहिजे असेल, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जॉब पाहिजे असेल, त्यातल्या त्यात तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तर चांगली संधी आहे, संधी सोडू नका. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण माहिती, अभ्यास कसा करायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण मी ते बुक्स टॅग करून देईल. डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. त्यामुळे अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.